बघतो आपले आणि याचे ब्लॉग भाई थँक्यू भाई थँक्यू. आणि तुम्ही पुन्हा पावसाने आंघोळ घातली आता आम्हाला. चला नमस्कार मित्रांनो, सर्वांना माझा नवीन ब्लॉग तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो आम्ही चालू आहे फिरायला. रोहन दादा पण आहे. काय बोलते दादा? आज आपण मस्त कल्याणचे स्ट्रीट फूड आणि जे फेमस फूड आहेत ते कव्हर करूया. आणि खूप दिवसात आमची इच्छा होती जायची आणि आम्ही आज चाललोय. दादाला सुट्टी आहे तर आम्ही चाललोय. तसे ब्लॉग मी कंटिन्यू राहा. चला तर निघू आता आपण. चला गाडी काढतो मी. आणि मित्रांनो फूड काढण्यासाठी दुपारून जेवलो नाही मी. तर मित्रांनो जस्ट आता मी फूड कॉर्नर तो पोहोचलो आता. आणि दादा पुढं गेलाय. जास्त एवढी ट्रॅफिक आहे ना काय समजत नाही. या टायमाला पण खूप ट्रॅफिक आहे आणि एवढं ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक पुढे सुद्धा कंटाळला आहे. कानामध्ये एअरबड्स लावला तिने डायरेक्ट. आता आम्ही पोहोचलोय दादा आणि भाऊया. रेडी का फूड खायला? रेडी? चलो फिर अंदर दी फूड टाउन. फुल जासिम सेम. आता आपण आलोय. वी आर बिगेस्ट. जाम रस्ता ट्रॅफिक होता. एवढा ट्रॅफिक आहे की तो ट्रॅफिक पुढे सुद्धा एअरपोर्ट लावलं त्याने कानामध्ये. तर बोलता व्हॉल्यूम मला ऐकायचंच नाही बोलतो. तर काय ट्रॅफिकची सवय आहे. मुंबई गेलं शेवटी काय करणार आता. हा बघा दादा. हो हॅलो बोल. मित्रांनो आहे मेनू चार्ट. मेनू पहिले बाबा काय करणार तू? हे सगळे डिश आहेत ना बघून वाटतं सगळे खा जातात. थोडा बजेट नाही आहे मित्रांनो. कौन है ये लोग? कहां से आते हैं? पनीर चिल्ली ग्रीन. तू काय करणार सांग? तू जे करणार ते आम्ही करणार. तिथं फिक्स आहे. काय फिक्स आहे? तू फिक्स नाही करा. तू सांग तुला तुला तू काय खाणार आहे? पिझ्झा खाणार, बर्गर खाणार, काय खाणार सांग? तू काय खाणार आहे? दुपारातून जेवलो नाही मित्रांनो. हे सगळे डिश बघून तोंडाला पाणी सुटलं. म्हणजे फोटो बघून तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. बोलला तर सगळे खाल्लं पोटा जागा नाही. घरी जाऊन पण जेवायचं आम्हाला. आता काय कळतं तर बघू. भाऊ जे सांगेल ते आम्ही करणार. बघू आता डिश आता मी काय सांगते सांग. बघू आता बघू सांग काय. तर मित्रांनो फायनली हे सगळं बघून ठरलं आमचं. चीज क्रस्ट पिझ्झा खायचा आता आम्हाला. और पानी बॉटल पिझ्झा तुम्हाला दाखवतो मी. और कुछ कोल्ड ड्रिंक झोपले झालं काय समजत नाही. एसी काय नाही. मॉकटेल आहे माझे भेटलेले आहेत. थँक्यू बाबा. सपोर्ट करतो. ब्लॉग बघतो आपले आणि याचे ब्लॉगवर लाईफ टाईम सपोर्ट करा आपल्याला. जरा साऊंड ब्लॉग काय करेगा ना? आता बोलण्यामध्ये करणार. पिझ्झा आता आलेला आहे. तोंडाला पाणी सुटलंय पिझ्झा आल्यावर. तर पाहूया. चालू कर. चालू कर सर. तू काढ डायरेक्ट. ठीक आहे. एक नंबर. कसा वाटतं पिझ्झा सांग? ओ ओ बापरे. ओ भाई हे पहिले मला बे या पिझ्झा खायला या. एक नंबर. तर मित्रांनो पहिला पॉईंट आपला होता द फूड टाउन मध्ये आपण आलो होतो पिझ्झा खायला. पिझ्झा आपला झालाय गाऊन. आणि आपण सेकंड पॉईंट झालोय सौग्रो फूड्स मध्ये. आणि मित्रांनो मी इथं आलाय सीन झालाय. सगळे माझ्या चप्पलकडे बघताय. काय समजत नाही काय झालंय ना. सगळे चप्पलकडे बघत बसले. नवीन घेतले सगळे नजर लावायचे कामं करतायत. आणि तुम्हाला मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. आणि तुम्हाला का असा प्रश्न म्हणजे त्यांना का प्रश्न पडलाय मला माहित नाही. पण तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट नक्की सांगा. चला मित्रांनो निघू आता आपण सेकंड पॉईंटला भेटू. चला. तर मित्रांनो फायनली सद्गुरू फूड्सला आपण पोहोचलोय. आणि खूप लांबचा प्रवास करून आलो. म्हणजे जवळून आलोय पण ट्रॅफिकमुळे आम्हाला लांब वाटतंय. चला तर पहिले आपण आतमध्ये जाऊ. या मित्रांनो. भाई ब्लॉग में स्वागत है आपका. नमस्ते भाई. सद्गुरू फूड्स मध्ये काय स्पेशल आहे असं? भाई हमारे इधर का सोया चाप स्पेशल आइटम है. अच्छा. हमारे सोया चाप में बहुत वैरायटी है हमारे इधर. अच्छा. सब्जी भी मिलेगा उसमें ही. भाजी अलग अलग वेज में नॉन वेज का फ्लेवर्स भी है. अच्छा.
बहुत वैरायटी आपको मिलेगा। त्याचं लोकेशन काय आहे? अपना माधव सर्कल बिल्डिंग है, सबसे नीचे एकदम लाइन से ही होटल है सब। शॉप नंबर 6 सदगुरु फूड। सदगुरु फूड से जोमेटो जोमेटो स्विगी सब प्लेटफॉर्म पे आपको सब मिल पे? जाएगा, सब पे। तो क्या स्पेशल क्या हम लोगों को खाने के लिए स्पेशल आप क्या है? बैठो ना, एकदम स्पेशल खिलाते हैं आपके लिए। वेज चिकन खिलाते हैं आज आप। व्हेज चिकन. वेज चिकन तर यार एवढी लिस्ट एवढी मोठी म्हणजे ताटाच आहे डायरेक्ट हा मोठा. आणि जी स्पेशालिटी आहे सगळं व्हेज येतं, म्हणजे जे व्हेज ब्लॉगर आहेत त्यांनी तर या सजेस्ट करतो मला, कारण इथं एकदम फूड पण सगळे चांगले आहेत. आणि आपण काय काय बुक केलं आपण? सोया चिकन टिक्का हे बुक केलं आम्ही आता. आम्ही कसा लागला म्हणजे समजलं जेवण एक नंबर होणार आहे. तर ते डिश येऊ दे, मग तुम्हाला सांगतो कशी डिश आहे. मित्रांनो तुम्ही इथे या, नक्की या, कारण व्हेज जे व्हेज आहेत व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांनी इथं नक्की या. तर मित्रांनो सर्व आलं की तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आपण व्हेज खातोय आणि बिलकुल वाटत नाही की नॉनव्हेज खातोय, कारण इथं हीच खासियत आहे की इथं आलं की असं वाटत नाही की आपण व्हेज खातो तरी नॉनव्हेज फिलिंग होते. कसं वाटतं बघा, तुला खाऊन बघ एकदा. हा ना, आपण तू खाऊन बघ एकदा. भव्या कसं आहे टेस्ट? एक नंबर ना बाबा. या नक्की खायला टेस्ट करू आता. नाही पैसावसूल.com. तर मित्रांनो एक नंबर डिश होती भाई. थँक्यू भाई, थँक्यू. आणि तुम्ही नक्की या समर्थ फूड्स मध्ये, खूप क्रेझी डिश आहेत. या तुम्ही नक्की. मस्त वेज आहे. जेव्हा असं काउंटरला पहिले यायला भेटा आणि मग बसा, डायरेक्ट बसतो नका. मस्त की आमचा नाश्ता झालाय आणि त्या भाईने आमच्याकडून पैसे पण नाही घेतले, त्याने व्हिडिओ शूट केली आणि त्याला एवढं छान वाटलं की तो बोलतो तुम्ही या रिटर्न, तुम्ही पुन्हा या. पण एवढं छान वाटतं मित्र, मोठी गोष्ट त्याने माझ्याकडून पैसे सुद्धा नाही घेतले. त्याला मी बोललो रिक्वेस्ट केली घे, तो बोलतो नको राहू दे भाऊ, बोलतो. चांगली गोष्ट, मला छान वाटलं मित्रांनो. आता आपण दादाला विचारू, दादाला एक नंबर होता. जे पण आपण करत होतो ना, जे पण डिश आम्हाला सर्व केली ती एकदम म्हणजे मला जरा पण असं वाटणार नाही की ती नॉनव्हेज नाही. इट इज कम्प्लिटली व्हेज डिश आणि खूप टेस्ट भारी आहे. आणि तुम्ही त्याच्यावर जर गुगलवरती किंवा इन्स्टावरती त्याची रेटिंग बघा, त्या रेटिंगला पण 4+ रेटिंग आहे, 4 स्टार प्लस रेटिंग. आणि ती खाऊन आहे तुम्ही जेन्युअनली जेव्हा तुम्ही इथे याल आणि त्याचा टेक्स्चर बघाल किंवा तुम्ही त्याची टेस्ट बघाल ना, इट इज रिअली ऑसम. सो तुम्ही नक्की विजिट करा. जेवढे पण व्ह्यू बघतात, जेवढे ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत असेल त्या सर्वांनी सद्गुरू फूड्सला नक्की हे करा. हे वसंत व्हॅलीमध्ये, कल्याण वेस्ट मध्ये. आणि जर लोकेशन बघायचं गेलं तर इथे एक स्पोर्ट्स क्लब आहे, त्याच्या समोरच ऑपोजिटला सद्गुरू फूड्स आहे. सो नक्की विजिट करा. थँक्यू. मस्त एक नंबर. एक नंबर फूड वाटलं भाई. फुल खुश आहे, फुल खुश. आणि एवढी गर्दी आहे पेट्रोलला, एका दिवसा पुरा पेट्रोल संपवणार वाटतं. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. पावसामध्ये फुल भिजलोय आणि छत्री बिलकुल नेली नाही. मला वाटलं पाऊस येणार नाही, पण पुन्हा पावसाने आंघोळ घातली. देखा आपने लापरवाही का नतीजा है. जस्ट आता घरी आलो, रोंदाच्या घरी आहे मी आता. आणि मित्रांनो खूप मजा आली आज मित्रांनो, आणि खूप छान छान फूड टेस्ट केले. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे, सगळीकडे एकच हवा चालली म्हणजे बिग बॉसची हवा. तुम्हाला काय वाटतं कोणाच्या घरी ट्रॉफी येणार आहे? मला तर वाटतं सूरजच्या घरी ट्रॉफी येणार आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट नक्की सांगा. आणि उद्या पण तसे तुम्ही कंटिन्यू राहा. उद्या पण आपण नवीन छान छान फूड खायला जाऊ. आणि उद्या आपण म्हणजे आज जरा पाऊस भिजतो म्हणून आम्ही घरी आलो, तर आजचा मूड नव्हता, म्हणजे पाऊस पूर्ण शर्ट बीट वाळत झालं म्हणून आम्ही फ्लाईट चेंज केला. उद्या रिटर्न जाऊ. आम्ही रिटर्न उद्या जाणार, तुम्ही तसे कंटिन्यू राहा. मी चला तर.